श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे हार्दिक स्वागत। जत्रेस येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही या सूचना प्रसारित करीत आहोत। आपण जर मालवणच्या दिशेने जत्रेस येत असाल तर मालवण बेळणे रोडवरील बिळवस तिठा क्रमांक 1 वरून डाव्या बाजूस आंगणेवाडी गावाच्या दिशेने वळायचे आणि याच रस्त्याने 2 किलोमीटर पुढे आल्यास आपल्या डाव्या बाजूस निदर्शनास येते ते पे एंड पार्किंग। येथे आपली वाहने पार्क करून मंदिराच्या दिशेने पायी जायचे आहे। याच पार्किंगच्या पुढे मालवण एसटी डेपोची उभारणी केली आहे। या डेपोच्या पुढे अत्यावश्यक वाहनांशिवाय कुठल्याही वाहनाला प्रवेश नाही आणि येथेच अग्निशमन दलाची गाडी उभी करण्यात येणार आहे। जर तुम्ही कणकवलीच्या दिशेने जत्रेत येत असाल तर मालवण बेळणे रोडवरील बिळवस तिठा क्रमांक 2 येथून तुमच्या उजव्या बाजूला आंगणेवाडी गावाच्या दिशेने वळायचे आहे। या मार्गाने थोडे पुढे आल्यावर पे एंड पार्किंगची व्यवस्था केली आहे। या पार्किंगला लागूनच कणकवली डेपोची उभारणी केली आहे। येथे देखील अत्यावश्यक वाहनांशिवाय कुठल्याही वाहनाला पुढे प्रवेश नाही। जर तुम्ही मसुरे देऊळवाडा दिशेने येत असाल तर तुमच्या उजव्या बाजूला पार्किंगची व्यवस्था केली आहे। याच बाजूस असणाऱ्या डेपोला लागूनच अग्निशमन दलाची गाडी उभी असणार आहे। मंदिराच्या मागील बाजूस कणकवली मसुरे तिठ्याच्या बाजूलाच पोलीस नियंत्रण कक्षाची उभारणी केली आहे। आपल्याला कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास आपण येथे संपर्क करू शकता किंवा 112 या क्रमांकावर संकटाच्या वेळी कॉल करू शकता। पोलीस कक्षाच्या मागील बाजूस आपल्याला वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग जिल्हा सिंधुदुर्ग आपल्या सेवेत सज्ज आहेत। मंदिराच्या मागील बाजूस या जागेत 2 अँब्युलन्स सेवा देखील पुरवली जाणार आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट, रात्री 9 ते 1 या कालावधीत धार्मिक विधी आणि महाप्रसाद करिता देवीचे दर्शन बंद असते। तरी जत्रेस येताना आपण तसे नियोजन करावे। येणाऱ्या भाविकांना देवीचे दर्शन सुरळीत घेता यावे तसेच त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी आंगणेवाडी कुटुंबीय, ग्रामस्थ, जिल्हा प्रशासन व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासन एकत्रित येऊन जत्रेआधी संपूर्ण नियोजन करतात। आपली कोणतीही तक्रार व सूचना असल्यास आमच्या पोलीस नियंत्रण कक्षास नक्की संपर्क करा।